मित्रांनो, लाडक्या बहिणी बऱ्याच दिवसांपासून जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, पण आता शेवटी बहिणीची प्रतीक्षाही संपली आहे। बहिणींसाठी आज आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। आणि मित्रांनो, आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। होय मित्रांनो, आजपासून बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। काही बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज देखील आले असतील। तुमच्या मोबाईलवरती 1500 रुपये जमा झाल्याबाबतचा मेसेज आला का नाही हे नक्की चेक करा। आज या 14 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती जून महिन्याचे 24व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज देखील बहिणींना आलेले आहेत। तुमच्या मोबाईलवरती लगेच चेक करा। ज्यांचे पैसे आले त्यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे, परंतु ज्यांचे पैसे आले नसतील त्यांनी देखील काळजी करू नका। तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी जमा होतील हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बहिणींनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी निधी वितरणाचा जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आर मध्ये पात्र बहिणींना जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। पण अद्याप जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे झाले नव्हते। पण आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आजपासून जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहिणीच्या मोबाईलवरती मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे। या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हे 14 जिल्हे नेमके कोणते आहेत, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही हे नक्की समजून घ्या। तर बहिणींनो, शेवटी आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आहे। अखेर या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ज्या काही बहिणी या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सुरुवातीला या ठिकाणी शासनाकडून 14 जिल्हे घेण्यात आलेले आहेत। या 14 जिल्ह्यांमधून जर तुम्ही असाल तर तुमच्या बँक खात्यावरती देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाल्याबाबत मेसेज आला असेल। त्यामुळे आता बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जून महिन्याचा जो काही 24वां हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु बहिणींनो, आता मी तुम्हाला जे काही जिल्हे सांगणार आहे त्या बहिणीच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत। आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे नक्की जाणून घ्या। तर आज पैसे जमा होणारे जे काही जिल्हे आहेत ते लगेच या ठिकाणी जाणून घेऊया। या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र असून देखील ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करू शकल्या नाही अशा बहिणींसाठी देखील या ठिकाणी शासनाकडून आनंदाची बातमी ही देण्यात आलेली आहे। कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र असून देखील त्यांना या योजनेमध्ये फॉर्म भरता आलेला नाहीये। तर अशा जेवढ्या पण बहिणी असतील की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे। परंतु आता जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते 14 जिल्हे नेमके कोणते आहेत या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे। पैशांचे वितरण सोपे व्हावे म्हणून या ठिकाणी सुरुवातीला हे पुढील कमी लाभार्थी संख्या असलेले जिल्हे सुरुवातीला शासनाकडून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि आजपासून त्या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा करायला सुरुवात शासनाकडून करण्यात आलेली आहे। उर्वरित जे काही जिल्हे असतील त्यांना देखील या ठिकाणी पैशांचे वितरण होणार आहे, पण ते उद्या किंवा परवा होणार आहे। परंतु आजपासून जे काही महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैशांचे वितरण हे आजपासूनच सुरू झालेले आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा। उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जमा होतील म्हणून उर्वरित जिल्ह्यातील महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। किंवा जर समजा तुम्ही या ठिकाणी मी जे काही 14 जिल्हे सांगणार आहे त्या जिल्ह्यातूनच असाल परंतु तरी देखील जर काही अडचणींमुळे तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर तरी देखील तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। सर्व पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत। ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत त्यांना 100% या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपये आता जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका, कारण की काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी पैसे 1-2 दिवस लेट होऊ शकतात, परंतु या ठिकाणी पैसे 100% जमा होतील। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपासून जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये हे जमा होणार आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका। काही महिलांना आज पैसे जमा झाल्याबाबत SMS येणार आहेत, काही महिलांना उद्या पैसे जमा झाल्याचे SMS येतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका। परंतु आज मात्र काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। आज या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। काही बहिणींना या ठिकाणी मेसेज देखील आले असतील, कारण की सकाळपासून या ठिकाणी वितरण हे सुरू झालेले आहे। काही महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला देखील असेल, तर काही बहिणीच्या खात्यात वितरण हे सुरू आहे। त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येणार आहे। तर ते नेमके 14 जिल्हे कोणते आहेत चला या ठिकाणी लगेच जाणून घेऊया। परंतु त्यापूर्वी ज्या महिलांनी अजूनपर्यंत या योजनेत अर्ज केले नसतील किंवा ज्या मुलींचे वय आता या ठिकाणी 21 वर्षे पूर्ण झाले असतील आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र झाल्या असतील परंतु अजून साईट बंद असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्यांना भरता आला नसेल, तर अशा सर्व महिला
व मुलींसाठी आनंदाचा निर्णय देखील या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे ज्या मुलींचे वय आता 21 वर्षे पूर्ण झाले आहे आणि त्या लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आता एक चांगली बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे। महिला आणि बाल कल्याण विभागाने एक असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे या ठिकाणी आता पात्र असलेल्या मुली ज्या काही आहेत की ज्यांना अजूनपर्यंत या योजनेमध्ये फॉर्म भरता आलेला नाही तर अशा मुलींसाठी किंवा ज्या महिला या योजनेसाठी पात्र असून देखील या योजनेत त्या फॉर्म भरू शकल्या नाही त्यांच्यासाठी नवीन पोर्टल या ठिकाणी शासनाकडून सुरू केले जाणार आहे। हे पोर्टल येत्या काही दिवसांमध्ये सुरू केले जाणार आहे आणि या पोर्टलवरती तुम्हाला नवीन अर्ज देखील भरता येणार आहे। त्यामुळे ज्या बहिणी या योजनेसाठी आता पात्र झाल्या असतील ज्यांचे वय 21 वर्षे पूर्ण झाले असेल तर अशा बहिणी देखील आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत तर त्यांना देखील आता या ठिकाणी फॉर्म भरता हा येणार आहे। तसेच अपात्र महिलांसाठी या ठिकाणी शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत कुटुंबात स्वतः किंवा इतर कोणी सरकारी नोकरी करत आहेत किंवा आयकर भरत आहेत अशा महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविले जाणार आहे। कारण की आता या ठिकाणी पडताळणी दर महिन्याला सुरू असते। या पडताळणी दरम्यान हजारो लाडक्या बहिणी दर महिन्याला या योजनेतून वगळल्या जात आहेत। त्यामुळे यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। या चौकशीत तुमच्या घरात 4 चाकी वाहन किंवा आयकर भरण्याची कागदपत्रे जर आढळली तर तुम्हाला या योजनेतून बाहेर काढले जाईल। अंगणवाडी सेविकाकडे आरटीओ आयकर विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेला डेटा जो काही आहे आणि त्यांच्या लॅपटॉपवरती प्रत्येक गावातील माहिती उपलब्ध आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा तुम्ही या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असाल किंवा उत्पन्न तुमचे जास्त असेल तर अशा महिलांनी जर या योजनेमध्ये अर्ज केले असतील तर त्यांचे ऑनलाईन अर्ज हे रद्द केले जातील। त्यामुळे या योजनेची जी काही संख्या आहे ती कमी होत आहे। म्हणून आता ज्या बहिणी योजनेसाठी पात्र होत्या परंतु त्या योजनेसाठी फॉर्म भरू शकल्या नाही तर त्यांच्यासाठी देखील आता या ठिकाणी पोर्टल हे सुरू होणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आजपासून जो काही जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते कोणते 14 जिल्हे आहेत की ज्यांच्यामध्ये आजपासून जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। चला त्या 14 जिल्ह्यांविषयी आता या ठिकाणी जाणून घेऊया। या जिल्ह्यांपैकी जर तुमचा जिल्हा असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की आज तुमच्या बँक खात्यावरती देखील या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील। परंतु या जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर या ठिकाणी काळजी करू नका। तुमच्या जिल्ह्याचा नंबर उद्या किंवा परवा या ठिकाणी 100% लागणार आहे। म्हणून जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावरती 100% जमा होणार आहे। त्याबाबत SMS देखील तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। तर ते 14 जिल्हे तर आज घेण्यात आलेले 14 जिल्हे नेमके कोणते आहेत चला जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला हिंगोली जो काही जिल्हा आहे या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गडचिरोलीमधील देखील महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम, भंडारा, गोंदिया, वर्धा, रत्नागिरी, नंदुरबार, उस्मानाबाद, अकोला, परभणी, जालना आणि धुळे हे जे काही 14 जिल्हे आहेत मित्रांनो या 14 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु या 14 जिल्ह्यांमधून तुम्ही असाल तरी देखील जर तुमच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा झाले नाही तर काळजी करू नका। काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी पैसे तुमच्या बँक खात्यावरती आज जमा होऊ शकले नसतील तर उद्या देखील तुमच्या बँक खात्यावरती वेतन हे सुरू झाणार आहे। त्यामुळे उद्या तुम्हाला पैसे जमा झाल्याबाबतचा SMS हा 100% येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आहे आणि जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वितरणाला या ठिकाणी सुरुवात ही झालेली आहे।